सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्यातील धांतरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केलं गेलं. तर धांतरफळ ग्रामपंचायत कार्यालयात गावचे प्रथम नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन तिरंग्याला मानवंदना दिली गेली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्रगीत सादर केलं. ढोल ताशांच्या तालावर परेड सादर करून विद्यार्थ्यांनी आमदार अमोल खताळ यांनाही मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. तर गावची कन्या दिव्या खताळ हिची फुटबॉलपटू म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते तिचा विशेष सन्मान केला गेला. ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहाचं नामकरण माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांच्या नावानं केलं गेलं आणि त्याचं उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. तसा आजचा हा दिवस म्हणजे आपल्या भारतासाठी गौरवशाली दिवस असा म्हणून ओळखला जातो, बघितलं जातं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी झाली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. आज ज्या पद्धतीने झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आमदार झाल्यानंतर बऱ्याच गावांची मागणी असते 26 जानेवारी 15 ऑगस्टला आमच्याकडे आलं पाहिजे, परंतु धांतरफळ गावावर विशेष प्रेम असल्यामुळे, गावचा सुपुत्र असल्यामुळं मी 26 जानेवारीला तरी आपल्या जिल्हा परिषद शाळेला प्राधान्य देत असतो. आणि आपल्या सहकार्यांनी, गावकऱ्यांनी जो आग्रह धरला होता त्यामुळे निश्चित मला सुद्धा एक आनंद आणि समाधान होतं का ज्या आपल्या गावचा आपण भूमिपुत्र आहोत त्या गावामध्ये आपल्या हस्ते आपल्या बालकलाकार असतील त्यांच्या समोर आज हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम होत आहे. देशासाठी बऱ्याचशा वीर जवानांनी प्राणाची आहुती दिली. आता आपली गावची कन्या आरोहीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रीविषयी, जागरूकतेविषयी कशा पद्धतीने आपल्याला इतक्या वर्षाची छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची जी परंपरा आहे, आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा अहिल्या देवींचा वारसा लाभला आणि अहिल्या देवींच्या नावानुसार अहिल्यानगर हे नाव सुद्धा देण्यात आले. आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असेल त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल आज आपण जगामध्ये एक वेगळं स्थान आपल्या भारत देशाला प्राप्त झालंय. हे घटनांनी या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील असेल, आपल्या गावातील असेल तर लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचं मोठं योगदान आहे. योगदान नाकारता येत नाही. आज नुसतं शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा आज शिक्षण घेताना कला क्रीडा असेल त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं प्रयत्न दाखवला गेला पाहिजे. आज आनंद होतो का लहान लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण करताय. ही परिस्थिती यापूर्वी नव्हती, परंतु आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं पवित्र कार्य आपल्या परिसरामध्ये होताना दिसतंय. अजून एक आनंदाची गोष्ट आहे, आज ग्रामपंचायतीमध्ये सभागृहाला आपल्या गावचं भूषण, ज्यांनी आपल्या गावचं नाव, आपल्या संगमनेरचं नाव देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं असे आदरणीय स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांच्या नावाने आज सभागृह सुरू करण्यात आलं. उशिरा करण्यात आलं तर ठीक आहे, परिवर्तन झाल्यानंतर तालुक्यामध्ये काही जणांनी निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांच्या ग्रामपंचायतीचं मी अभिनंदन करतो. उशिरा का आपण आपल्या गावचे यांनी आपल्या गावचा नामोल्लेख देशामध्ये केला. आज महाराष्ट्रात मी फिरताना मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आदरणीय दादांविषयी विचारलं जातं.
मी सांगतो अभिमानाने का दादांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे चालतो. आणि ज्या पद्धतीने दादांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये धंदे झाले होते, मोठमोठे प्रोजेक्ट झाले होते, आज त्यांचा त्या भागामध्ये गेल्यानंतर तेथील लोकप्रतिनिधी निश्चितच दादांचा नामोल्लेख करण्याचा नेहमी त्यांचा विचार असतो. भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. संविधानाने जे संविधान लागू झालं त्या संविधानामुळे तुमच्या गावचा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या संगमनेर तालुक्याचा आमदार झाला आणि त्या संविधानाची सुरुवातच 26 जानेवारी रोजी झाली होती. आणि त्याचं सर्व श्रेय आपल्याला आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चितच दिले पाहिजे. मूलभूत हक्क असेल, कर्तव्य असेल, मार्गदर्शन तत्वांचा समतोल राखण्यात आलं. आपलं संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ असं संविधान म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आज आपल्या संविधानामुळे दुर्लभ घटकातील असेल, सामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा त्या संविधानामध्ये काळजी घेतली गेली. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आपण बघतो. आज विद्यार्थी, तुम्ही जे विद्यार्थी आहात, विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. या माध्यमातून निश्चितच माझ्या सरकारला आवडलं तुमच्यातून कुणीतरी लोकशाहीमध्ये आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, कुणीतरी जिल्हाधिकारी झाला पाहिजे, पोलीस अधिकारी झाला पाहिजे, वैज्ञानिक झाला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा पुढे जाणं आपल्याला गरजेचं राहील. मोबाईलपेक्षा आता मित्रांनो पुस्तकाशी तुम्हाला मैत्री करावी लागेल. कोरोना सारखा वाईट काळ आपल्या गावात आला होता, त्यावेळेस आपल्याला नाईलाजाने मोबाईलच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागला. परंतु आज आपल्याला मोबाईलचे परिणाम, दुष्परिणाम होताना दिसतात. जेवढे चांगले आहेत तेवढे वाईट परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्रांनो उद्या तुम्ही पुस्तकांची मैत्री केलं पाहिजे, खेळायला प्राधान्य दिलं पाहिजे, व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे. आमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने कवायत करून एक अतिशय ऊर्जा इथं आल्यानंतर एक वेगळं वातावरण आज खरंच या परिसरामध्ये मला बघायला मिळालं. आपल्याला आता मी मोदी साहेबांनी विकसित भारताच्या दृष्टीने जे काम सुरू केलंय त्याच्यामध्ये तुमचा आमच्या सगळ्यांचा निश्चित सहभाग लागणार आहे. त्यामुळं उद्याच्या विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या सर्वांना सक्षम, सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प या निमित्ताने करावा लागतो. आज गावातील सर्वांनी एक विनंती करेल, कारण गावातील राजकारण मध्ये बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी विकासासाठी एकत्र आलं पाहिजे. आदरणीय दादांनी सुद्धा त्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये विकासासाठी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी चांगला. आज भोजनपूर भागामध्ये मी गेल्यानंतर तिकडं तळेगाव निवड भागामध्ये आदरणीय दादांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यामुळे उद्या तुमच्या गावचा मुलगा आमदार झालाय, राजकारणाच्या ठिकाणी देऊन गावाच्या विकासासाठी तुम्ही आधी पुढे आलं पाहिजे. आज एकच संगमनेर तालुक्यामध्ये एकच आपली शाळा आहे, ग्राम विकास मंडळाची स्वर्गपूज्य खताळ पाटील विद्यालय. त्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आज विद्यार्थी संख्या टिकली पाहिजे. आणि ताईंनी जी मला माझ्याशी सूचना केली, निश्चितच ताई, माझा यापूर्वी मी आमदार व्हायच्या आधीपासून प्रयत्न होता का स्वर्गीय दादांच्या नावाने जी काही संस्था आहे ही भविष्यामध्ये टिकली पाहिजे. आणि त्यासाठी निश्चित मी माझे पूर्ण प्रयत्न करायला लागलो. आपल्याला जी काही सहकार्य मदत लागेल गावचा सुपुत्र म्हणून निश्चित मी आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहील. गावकऱ्यांनी संकल्प केलाय गावामध्ये दादांचा पुतळा झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा गावकरी जे ठरवतील त्याच्याबरोबर मी राहील हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. आणि पुन्हा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते भास्करराव खताळ, सरपंच लता खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे, माजी सभापती निशा कोकणे, डॉक्टर राजेंद्र खताळ, विक्रम खताळ, संगीता खताळ, वैशाली खताळ, स्मिता खताळ, सीमा खताळ, ॲडव्होकेट विजय खताळ, दत्तू कोकणे, भास्कर खताळ, मुरलीधर खताळ, अतुल खताळ, मिलिंद खताळ, सागर खताळ, सतीश कोकणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर.
प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 34 41 74.